नमस्कार. तर या लेक्चरमध्ये आपण जी BMC साठी जी भरती पडलेली आहे, तर त्याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट जी 2 पदं आहेत, त्याच्यामध्ये एक आहे तुमचं सहाय्यक पद असेल, ओके. आणि दुसरं आहे निरीक्षक. तर ह्या 2 पदासाठी असणारा इम्पॉर्टंट जो पार्ट आहे, तो म्हणजे कोणता? तर जी-के. ओके. तर ह्या जी-के वरती आपण थोडेसे प्रश्न जे काही टॉपिक आहेत किंवा जे काही लेक्चर आहेत, ते आपण इथून पुढे कंटिन्यू करतोय. ओके. तर हे जी-के आहे, ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट येणार आहे येणाऱ्या एक्झामसाठी. कारण की तुमचं जे सहाय्यक हे जे पद आहे, ओके. तर या सहाय्यक पदासाठी एकूण 25 प्रश्न असतील या जीके वरती, अ, ज्यामधील 15 प्रश्न तुमचे मुंबई जिल्ह्यावरती येतील आणि बाकीचे जे 10 प्रश्न आहेत ते तुमचे करंट वरती येतील. ओके. आणि दुसरं पद आहे ते निरीक्षक. ओके. तर ह्या निरीक्षक पदासाठी एकूण जीकेचे 15 क्वेश्चन आहेत आणि हे 15चे 15 क्वेश्चन तुम्हाला मुंबई जिल्ह्यावरतीच येतील. ओके. त्यामुळे हा जो टॉपिक आहे किंवा हा जो विषय आहे जीके, तो खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि इथे तुमचा स्कोर जर वाढला, तुमचं नाव ऑटोमॅटिकली तुमच्या लिस्टमध्ये पण दिसून येईल. ठीक आहे. त्यामुळे हा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही सिलेबस बघितला असेलच. त्या सिलेबसनुसार आपण इथे लेक्चर कंडक्ट करतोय. ओके. त्यातलं पहिलं लेक्चर आपण आज घेतोय. तर त्या पहिल्या लेक्चरचं नाव काय आहे? तर मुंबई प्राकृतिक आणि भौगोलिक. ओके. मुंबई प्राकृतिक आणि भौगोलिक. मुंबई प्राकृतिक आणि भौगोलिक हे आपल्या पहिल्या लेक्चरचं नाव आहे. तर हे आपण इथं कंटिन्यू करतोय. ओके. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की सांगायचं म्हटलं तर की अ, हे जे लेक्चर आहे ते आपल्या युट्यूबला होतील, पण याच्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला, ह्या ज्या नोट्स आहेत, तर ह्या नोट्स तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मिळून जातील आणि त्या ऍप्लिकेशनची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काय केलेले टाकलेली आहे. तुम्ही त्यावरती लिंकवरून ऍप्लिकेशन ओपन करून त्या तुम्ही नोट्स डाउनलोड करू शकता. ओके. किंवा जर तुम्ही प्ले स्टोअरला गेला तर प्ले स्टोअर वरती पण तुम्ही किरण जाधव अकॅडमी टाका. ओके. किरण जाधव अकॅडमी या पद्धतीने जर तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला ऍप्लिकेशन येऊन जाईल. ते तुम्ही इन्स्टॉल करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या नोट्स वगैरे मिळून जातील. ओके. त्याच्यासाठी काहीतरी एक छोटीशी फीज असेल की 449 वगैरे असं काहीतरी ठेवलं तर ती तुम्ही पे करून लगेच त्या नोट्स पण कंडक्ट करू शकता. तिथं त्याच्यामध्ये तुम्हाला जे लेक्चर्स होणार आहे ते पूर्णपणे युट्यूबला आहेत. त्यामुळं ही लेक्चर तुम्हाला इथे भेटून जातील. पण त्याच्या नोट्स असणार आहेत त्या मात्र तुम्हाला तिथं जे काही ₹49 आहेत. एकदम खूप नॉमिनल फीज ठेवल्या. जी तुमच्या एका नाश्त्याची फीज असेल, तर ती तुम्हाला तिथून कंडक्ट करायचं आहे. ओके. कारण की ॲप्लिकेशनवरती कोणत्या गोष्टी फ्री ठेवता येत नाही. ओके. तर हे आपलं पहिलं लेक्चर आहे. तर त्याच्यामध्ये आपण जो टॉपिक आहे, तो आपण पहिल्यांदा डिस्कस करूया. ओके. ओके. ह्या ज्या नोट्स आहेत, त्या तुम्हाला तिथे ॲप्लिकेशनला भेटून जातील. ओके. तर या पद्धतीने आम्ही नोट्स डिझाइन केलेल्या आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला पूर्णपणे जे काही आमचं ॲप्लिकेशन आहे, त्यावरती भेटून जाईल. समजलं? तर मुंबई प्राकृतिक आणि भौगोलिक याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. ह्याच्यातून तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला 100% दिसून येतील. ठीक आहे? तर जे काही मी तुम्हाला सांगतोय, ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट असतील, तर त्या आपण इथं डिस्कस करूया. ठीक आहे? तर मुंबई प्राकृतिक आणि भौगोलिक तर पॉइंट काय आहेत बघा. तर आजच्या मुंबई शहराचा जो पाया आहे, ते रचनेचे मुख्य श्रेय जाते. ते कोणाला आहे? तर जेरॉल्ड ऑजियर यांना जाते. समजलं? तर हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती प्रश्न तुमचा डिझाईन होऊ शकतो. काय? तर आजच्या जो मुंबई शहराचा जो पाया आहे, तो रचनेचे प्रमुख कार्य किंवा मुख्य कार्य कोणाकडे आहे? तर जेरॉल्ड ऑजियर यांना जाते. तर 26 जुलै 1956 रोजी मुंबई मराठी भाषिक आणि गुजराती प्रदेशांचा समावेश असलेल्या द्विभाषिक मुंबई राज्य स्थापनेचे विधेयक संसदेने मंजूर केले. ओके. म्हणजे जे विधेयक होतं, तुम्हाला माहिती आहे हे संयुक्त महाराष्ट्र लढा. तर तो संयुक्त महाराष्ट्र लढा ज्यावेळी चालू होता, त्यावेळी मुंबई, मराठी भाषिक राज्य आणि गुजरात या सगळ्यांचं मिळून एक बॉम्बे राज्य तयार केलं होतं. तर ते जे विधेयक होतं, तर ते विधेयक कोणत्या साली हे झालं होतं, मंजूर झालं होतं, तर ती डेट होती 26 जुलै 1956 रोजी. ओके. त्यानुसार काय झालं, तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, की मुंबई राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले? तर त्याचं उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956. ओके. तर त्या द्विभाषिक मुंबईचे
पहिले जे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव काय होतं? श्री यशवंतराव चव्हाण हे होते. ओके. हा पार्ट पूर्णपणे इम्पॉर्टंट आहे आणि ते 100% एक प्रश्न डिझाईन होणार म्हणजे होणार. ओके, म्हणजे कोणत्याही बॅचला असेल तर त्या बॅचमध्ये हा प्रश्न तुम्हाला 100% दिसेलच. ठीक आहे. म्हणजे 1 नोव्हेंबर 1956 रोजी काय झालं होतं की मुंबई राज्य निर्माण झालं. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता तो अजून जास्त पेटला गेला आणि तो लढा इतका जास्त पेटला की त्यानंतर तुम्हाला माहित आहे की आपलं जे मुंबई हे राज्य होतं तर त्याच्यामधून दोन राज्य डिवाइड झाले. एक म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरं म्हणजे गुजरात. ओके, तर आपल्या महाराष्ट्र राज्याची जी स्थापना होती तर ती कधी झाली होती? तर 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, ज्याच्यामध्ये मुंबई ही आपल्याकडे आली आणि मुंबई ही आपली महाराष्ट्राची काय झाली? राजधानीचं शहर बनलं. ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला माहिती असेलच. ओके. तर त्यानंतर आपण जास्त मुंबईविषयी बोलतोय. त्यामुळे मॅक्झिमम फोकस आपला मुंबईवरती राहणार आहे. समजलं? त्यामुळे इतर पार्ट किंवा इतर जिल्ह्याचं आपण जास्त बघणार नाही. मॅक्झिमम फोकस आपला फक्त मुंबईवरती राहणार आहे आणि आपला जो टॉपिक आहे तर त्याचं टॉपिकचं नाव पण तेच दिले आपण की मुंबई प्राकृतिक आणि भौगोलिक. ठीक आहे. तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे बृहन्मुंबईचे दोन मुख्य विभाग आहेत. ओके. हे लक्षात ठेवा. तुम्ही भूगोलमध्ये पण वाचलं असेल की 1990 साली काय करण्यात आलं की जे मुंबई होतं. ओके. त्या मुंबईचे काय करण्यात आलं तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे काय करण्यात आलं? दोन मुख्य विभाग करण्यात आले. कधी? 1990 साली. तर ऍक्च्युली मुंबई शहर हा एक जिल्हा आहे हे तुम्हाला माहिती असेल. समजलं? आणि मुंबई उपनगर हा पण एक जिल्हा आहे. ओके. मुंबई शहर हा एक जिल्हा आहे आणि मुंबई उपनगर हा पण एक जिल्हा आहे आणि ह्यांचं मिळून काय झालेलं आहे? एकच महानगरपालिका आहे आणि ती म्हणजे कोणती? बीएमसी. त्याची तुम्ही आता काय करताय? एक्झाम देणार आहात. ओके. बीएमसी. ऍक्च्युली इथं सांगायचा हा एक पार्ट आहे की एमएमआर हे तुम्ही काही गोष्टी ऐकल्या असालच. एमएमआर म्हणजे काय? तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. ओके. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, ज्याच्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? 9 महानगरपालिका आहेत. ओके. कारण की त्याचा जो आसपासचा परिसर आहे. ओके. त्याच्या आसपासचा परिसर कोणता? तर मुंबईची एक बीएमसी झाली. त्यानंतर ठाण्याची एक महानगरपालिका येते. कल्याण डोंबिवली येते. त्यानंतर नवी मुंबई येते. ओके. अशा ज्या 9 महानगरपालिका आहेत म्हणजे हे समजा मुंबई उपनगर असेल आणि हे आहे मुंबई शहर आणि ह्याच्या जो आसपासचा जो विभाग हे आहे पार्ट आहे, हा जो पार्ट आहे तो मिळून जो बनला तर त्याचं नाव काय ठेवलं होतं? तर एमएमआर. एमएमआर म्हणजे काय? तर त्याचं नाव आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन. लक्षात ठेवा. ओके. तर मुंबई जे होतं त्या मुंबईचे दोन पार्ट करण्यात आले. कधी? 1990 ला. तर त्याचा एक म्हणजे कोणता जिल्हा? मुंबई शहर आणि दुसरा आहे मुंबई उपनगर. ठीक आहे. आणि त्याला जरी दोन जिल्हे वेगवेगळे झाले तरीही त्यांच्यासाठी एकच महानगरपालिका ठेवण्यात आली आणि त्या महानगरपालिकेचं नाव काय? तर बीएमसी. बृहन्मुंबई महानगरपालिका. ओके. तर मुंबईचे स्थान हे तुम्हाला माहिती असेल. एक मिनिट, माझ्याकडे नकाशा पण आहे. ओके. हे तुम्हाला इथं दिसेल. ओके. हा नकाशा आहे. इथं ऑलरेडी हा एक पहिला मुंबई होता. इथं या पद्धतीने. पण 1990 ला काय करण्यात आलं? तर मुंबई सिटी हा वेगळा करण्यात आला आणि मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट ओके म्हणजे मुंबई उपनगर हा वेगळा करण्यात आला. ओके. आणि त्याच्यानंतर हे जे शेजारचे जे जिल्हे आहेत त्यांच्यामधून प्रत्येकातून जे काही महानगरपालिका एकत्र येतात त्यालाच आपण काय बोलतो? तर एमएमआर असं बोललं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. तर मुंबईचे स्थान हे 100% माहितीच आहे तुम्हाला महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला आहे. ओके. भौगोलिक क्षेत्रफळ याच्यावरती 100% प्रश्न डिझाईन होऊ शकतो. तर मुंबईचे जे भौगोलिक क्षेत्र आहे ते आहे 703 चौरस किलोमीटर. ओके. 703 चौरस किलोमीटर इतकं मुंबईचं भौगोलिक क्षेत्र आहे. ओके. त्यानंतर बघा, तर मुंबई शहर जे आहे ते आहे मुंबई शहर म्हणजे मुंबईचे जे भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आहे 703 चौरस किलोमीटर. हे पूर्ण झालं मुंबईचं. त्यातल्या त्यात मुंबई शहराचं जे आहे ते आहे 197 चौरस किलोमीटर, जे महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. कोणतं? तर मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 197 चौरस किलोमीटर. ओके. 197. हे दोन्ही पण तुम्हाला पाठ पाहिजे आणि लक्षात पण ठेवा. मुंबई उपनगर ह्याचं पण तुम्हाला माहिती असायला हवं. तर मुंबई उपनगरचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 446 चौरस किलोमीटर. समजलं? तर हे झालं मुंबईचं हे आपलं क्षेत्रफळ. त्यानंतर मुंबईचा अक्षवृत्ती विस्तार हा पण तुम्हाला माहिती पाहिजे आणि रेखावृत्ती विस्तार पण माहिती पाहिजे. मुंबईचा जो अक्षवृत्ती विस्तार आहे तो आहे 18.53 उत्तर ते 19.19 उत्तर. ओके. आणि रेखावृत्ती विस्तार आहे तो 72.47 पूर्व आणि 72.59 पूर्व. ओके. हे तुम्हाला माहिती असेल थोडंफार.
की अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार कसा काढला जातो, तरी पण आपण इथं थोडस बघूया. ओके. तर बघा, तर तुम्हाला माहिती असेल, जो आपल्या महाराष्ट्राचा जो अक्षवृत्ती विस्तार आहे, इथं पहिल्यांदा मी महाराष्ट्राचा लिहितो. महाराष्ट्राचा जो अक्षवृत्ती विस्तार आहे, तो आहे 15.44 उत्तर ते 22.6 उत्तर, हे तुम्हाला माहिती असेल. आणि महाराष्ट्राचा जो रेखावृत्ती विस्तार आहे, तो किती आहे? 72.36 पूर्व ते 80.54 पूर्व. ओके. तर हा तुमचा महाराष्ट्राचा रेखावृत्तीय आणि अक्षवृत्तीय विस्तार आहे. ओके. आता या पद्धतीने आपला महाराष्ट्र आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो, माहिती असेल तर याची काही एवढी गरज नाही. ओके. इथं तुमचा या पद्धतीने विषुववृत्त आहे आणि इथं किती असतं? 0 डिग्री सेल्सिअस. सॉरी, 0 डिग्री असतं सेल्सिअस. ओके. तर 0 डिग्री आहे तो विषुववृत्ती असतो. ओके. तर तुम्हाला काय सांगितलंय की महाराष्ट्राचा जो अक्षवृत्ती विस्तार आहे, ओके, ह्या ज्या आडव्या रेषा आहेत त्याला तुम्ही काय बोलता? की आडव्या रेषांना तुम्ही काय बोलता? अक्षवृत्त. बरोबर आहे का? आणि ह्या ज्या उभ्या रेषा आहेत, ओके, ह्या ज्या उभ्या रेषा असतात तर त्याला तुम्ही काय बोलता? रेखावृत्त. बरोबर आहे. आता महाराष्ट्राचा जो अक्षवृत्ती विस्तार आहे, तो इथं 0 आहे. याचा अर्थ इथं आपण जर पकडलं तर हा झाला 15.44. ओके. आणि हा झाला किती? 22.6. ओके. तर हा झाला उत्तर, कारण की आपण उत्तर इकडे पकडतो, की उत्तर दिशा आहे ना या साईडला अशी, विषुववृत्ताच्या वरती उत्तर. 22.6 उत्तर. समजलं? आणि महाराष्ट्राचा रेखावृत्ती म्हणजे अशा उभ्या लाईनी. आता ही लाईन इथून जाते. याचा अर्थ इथं जर पकडलं तर 72.36 पूर्व, तर ही किती आहे? 80.54 पूर्व. ओके. ही पूर्व दिशेला येते ना, कारण की इथे एक मोठी लाईन असेल त्याच्या इकडे येतं आपलं, म्हणजे पूर्व दिशेला येतं. 72.36 ते 80.54. ओके. तर त्यामध्येच ही इथं आपली मुंबई असेल, इथे पकडून चला. तर यामध्ये आपल्याला मुंबईचं डिझाईन करायचं आहे. तर इथं 15 असेल तर इथं आपला किती येतोय अक्षवृत्ती विस्तार? 18.53 ते 19.19. ओके. यामध्ये एवढं पकडून चला. आणि रेखावृत्ती विस्तार कसा आहे? आता इथं 72.36 आहे, म्हणजे आपण तोच नॉर्मल तो जर पकडला तर 72.47 पासून इथं जर पकडला तर किती आहे? 72.59. समजलं? म्हणजे हे सगळं तुम्हाला हे पाठच पाहिजे आणि येणाऱ्या एक्झामसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. समजलं? तर या पद्धतीने इथं तुम्हाला समजते. तर बृहन्मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येच्या आणि जगातील लोकसंख्येच्या बाबतीत 4थ्या क्रमांकाचे शहर आहे, हे तुम्हाला माहिती असेल. एकूण लोकसंख्या जर मुंबईची बघितली तर किती आहे? तर 1,44,00,000 इतकी येते. त्यातल्या त्यात पुरुष लोकसंख्या आहे 67 लाख आणि स्त्रियांची आहे 57 लाख. ओके. हा थोडा फॅक्च्युअल डाटा आहे, तो तुम्हाला पाठ करावा लागेल. ओके. त्यानंतर याच्यामध्ये मुंबईमध्ये एकूण तहसील म्हणजे तालुके किती आहेत? तर 3 तालुके आहेत. त्याचे नाव काय? बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला. ओके. ते तुम्ही एबीसी म्हणून पाठ करू शकता. ओके. ए फॉर अंधेरी, बी फॉर बोरिवली, सी फॉर कुर्ला. ओके. म्हणजे एकूण तालुके 3 येतात आणि त्यांची नावं पण तुम्हाला इथं पाठवत आहेत. नेक्स्ट बघा, महानगरपालिका. मगाशी तुम्ही सांगितलं की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जरी 2 जिल्हे असले तरी त्यांच्यासाठी एकच महानगरपालिका आहे आणि त्याचं नाव काय? बृहन्मुंबई महानगरपालिका. ओके. तर एकूण लोकसभा मतदारसंघ आहेत एकूण 6. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे किती आहेत हे माहिती असलं पाहिजे. तर एकूण लोकसभा जे मतदारसंघ आहेत ते एकूण 6 आहेत. त्यामध्ये 4 येतात ते मुंबई उपनगरामध्ये येतात आणि 2 येतात ते मुंबई शहरामध्ये येतात. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, एकूण विधानसभा मतदारसंघ येतात 36. एकूण विधानसभा मतदारसंघ किती येतात? 36. तर लोकसभा म्हणजे किती सांगितले तुम्हाला? की 6. ओके. 6 म्हणजे हे 6 खासदार झाले ना, हे 6 खासदार झाले. आणि आमदार किती आहेत? एकूण 36. म्हणजे एका मतदारसंघामध्ये जर एक लोकसभा मतदारसंघ असेल तर त्याच्यामध्ये एकूण 6 आमदार येतात, 6 विधानसभा येतात. समजलं? त्या पद्धतीने आहे. म्हणजे एकूण 6 आहेत. 6 लोकसभा खासदार असतील तर त्याच्या ठिकाणी 36 आमदार त्या ह्याच्यामध्ये निवडून दिले जातात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा, रेल्वे मार्गाची लांबी किती आहे? तर 104.46 किलोमीटर एवढी आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण की मुंबई याच्या जीवावरती सगळे मॅक्झिमम चालते. मुंबईमध्ये जर रेल्वे बंद झाली तर मुंबई थांबली म्हणून समजा. ओके. त्यामुळं हे इम्पॉर्टंट आहे, रेल्वे मार्गाची लांबी. त्यानंतर राज्य महामार्ग एकूण 49 किलोमीटरचा आहे त्यामध्ये. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर समुद्र किनारे. तर हे तुम्हाला नावं खूप जास्त ओळखीचे असतील. तर कोणतं आहे? तर मरीन आहे. ओके. त्यानंतर गिरगाव चौपाटी आहे. त्यानंतर जुहू चौपाटी आहे. हे मे बी काही लोक तुमच्यातील इथं जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी किंवा मरीन लाईनला तुम्ही जाऊन आला असेलच. ओके. हे नॉर्मल नाव आहे.
तुम्हाला ही कधी ना कधी मूवी मधून किंवा इतर ठिकाणाहून तुम्हाला ही गोष्ट ऐकू पण आली असेल किंवा ही नावं तुम्ही वाचली पण असाल. ओके. राष्ट्रीय उद्याने बघा, राष्ट्रीय उद्यान एकच आहे. तर ते कोणतं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, जे मुंबई उपनगरमध्ये आहे. हे इम्पॉर्टंट आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ते कुठं आहे? तर बोरिवलीमध्ये आहे आणि ते मुंबई उपनगर याच्यामध्ये आहे. समजलं? त्यानंतर मुंबईचा जो बराचसा भाग आहे तो समुद्र सपाटीलगत आहे. ओके. आपण थोडंसं बघूयात हे. आय थिंक इथं आहे बघा हे संजय गांधी नॅशनल पार्क. ही मुंबई उपनगरमध्ये येतं आणि हा जो पार्ट येतो इकडला खालचा, आय थिंक इकडे खाली येतो. तर हा पार्ट थोडासा आपल्या मुंबई शहरमध्ये येतो. ओके. तर हा संजय गांधी जे राष्ट्रीय उद्यान आहे ते मुंबई उपनगरमध्ये. मुंबईचा जो बराचसा भाग येतो तो समुद्र सपाटीलगत आहे. हे काय तुम्हाला सांगायला नको, माहितीच आहे. ओके. त्यानंतर शहराचा सर्वात उंच भाग जो आहे तो आहे 450 मीटर उंचीचा आहे आणि हा भाग म्हणजे आष्टी, जो की पवई आणि कन्हेरी रांगात येतो. ओके. आष्टी आणि पवई आणि कन्हेरी ही जी रांग आहे तर या रांगेमध्ये मुंबईचा सगळ्यात जास्त जो उंच भाग आहे तो यामध्ये येतो. ओके. त्यानंतर साष्टी बेटावरती वसलेला मुंबई उपनगर जिल्हा व मुंबई शहर हे कोकण प्रशासकीय विभागात आहे. ओके. म्हणजे हे तुम्हाला माहिती असेल की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये येते. पण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे कोणत्या बेटावरती वसलेलं आहे? तर त्या बेटाचं नाव आहे साष्टी. ओके. त्या बेटाचं नाव काय आहे? साष्टी. आता थोडंसं आपण साष्टी बेटाबद्दल बघूया की ऍक्च्युली साष्टी बेट म्हणजे काय. तर साष्टी बेट म्हणजे काय, तर जी ठाण्याची खाडी आहे, ओके, आणि जी वसईची खाडी आहे, तर यांच्या दरम्यान हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारी बेट आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचं का? कारण की याच्यावरती मुंबई आहे म्हणून त्याला असं बोललं जातं. ओके. हे बेट मुंबई शहर आणि उपनगर यांनी मिळून बनलेले आहे. याचे एकूण क्षेत्रफळ जे मुंबईचं आहे तेच आहे 703 चौरस किलोमीटर. याच्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पण इथं स्थित आहे. ओके. हे कोणतं बेट आहे? साष्टी. तर ऍक्च्युली मुंबई हे 7 बेटांचे शहर म्हणून गणले जातं. तर ही 7 बेटं दक्षिणेकडून क्रम जर खालीलप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे कुलाबा. ओके. तर याचं पूर्वीचे नाव हे फोक पार्ट नाही, काहीतरी वेगळं नाव आहे त्याचं, कुलाबा. त्यानंतर येत आहे छोटा कुलाबा. त्यानंतर आहे आयल ऑफ बॉम्बे. त्यानंतर माझगाव. त्यानंतर परळ. 6वा आहे माहीम. ओके. आणि 7वं कोणतं येतं? वरळी. ओके. 7वं येतं वरळी. आता हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कोणता? तर मुंबई हे 7 बेटांचे शहर आहे. किती बेटांचं शहर आहे? याच्यावरती तुमचा प्रश्न 100% डिझाईन होऊ शकतो. तर मुंबई हे 7 बेटांचे शहर आहे. आता तुम्हाला जी 7 बेटं आहेत ती तुम्हाला इथे या नकाशामध्ये दिसून जातील. ओके. 7 बेटं दक्षिणेकडून उत्तरेकडे कसे आहेत बघा. एक आहे कुलाबा. ओके. त्यानंतर दुसरा आहे लिटल कुलाबा, त्याला आपण म्हणतो छोटा कुलाबा. त्यानंतर बॉम्बे 3 नंबरचं. त्यानंतर चौथा आहे माझगाव. ओके. त्यानंतर येतं परेल. समजलं? परेल किंवा त्यानंतर माहीम येतं आणि त्यानंतर शेवटी येतं वरळी. ओके. तर या पद्धतीने तुमची जी 7 बेटं आहेत ती तुम्हाला तुमच्या नकाशामध्ये पण दिसून जातील. ठीक आहे. आय होप मी जे सांगतोय ते समजत असेल आणि हे जे पॉइंट काढलेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत आणि याच्यावरती 100% प्रश्न तुमचा डिझाईन होऊ शकतो. त्यामुळे ह्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला डाउनलोड केल्या पाहिजेत. म्हणजे फक्त लेक्चर करणार असाल आणि लेक्चर करून मग तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक नोट्स काढणार असाल तर ठीक आहे. पण एवढं त्रास असं हे करू नका. त्यापेक्षा एक बेटर वे आहे की आमच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, ऍप्लिकेशनवरून घेऊ शकता. ओके. ठीक आहे. तर मुंबईच्या 7 बेटावरती एकूण 22 टेकड्या आहेत. हे काही गरजेचं नाही. त्यापैकी बहुतांश टेकड्या हे मुंबईच्या बेटांना जोडण्यासाठी नष्ट झाल्या. ओके. सद्यस्थितीत मुंबईत असलेल्या टेकड्या खालीलप्रमाणे. आता कशा काय नष्ट झाल्या? कारण की तुम्हालाही माहिती आहे. ओके. आता हा जे ही आहे, ही जी बेटं आहेत, ही एकूण किती 7 बेट आहेत. तर ह्यांच्यामध्ये अ, काही भाग जो असा आहे ना, म्हणजे हा जो मधला पार्ट आहे, याच्यामध्ये समुद्र आहे किंवा याच्यामध्ये समुद्र आहे. मग त्यानंतर काय करण्यात आलं, जसा आपला देश स्वतंत्र होत गेला किंवा त्यानंतर काही गोष्टी घडल्या किंवा अ, जे काही आपले ब्रिटिश होते, त्यांना आपल्या राज्यावरती किंवा आपल्या देशावरती रूल करायचे होते. त्यामुळे त्यांनी हा जो भाग आहे, तो काही पद्धतीने जोडण्यात आला. ओके. त्या पद्धतीने किंवा हा पार्ट इथून इथं कसे ते ब्रिज वगैरे करून जोडण्यात आला किंवा जो पार्ट म्हणजे असा थोडासा कमी आहे, त्यामध्ये अशी मातीची भर टाकून काय करण्यात आलं, हा पार्ट इथं जोडण्यात आले. ओके. त्यामुळे ही ज्या टेकड्या होत्या, तर त्या एकूण 22 टेकड्या होत्या त्याच्यामध्ये. त्या मुंबई बेटांना जोडण्यासाठी काय करण्यात आलं, नष्ट करण्यात आल्या. त्यामुळे आता सध्या मुंबईत स्थित असलेल्या एकूण 12 टेकड्या आहेत. तर त्या 12 टेकड्यांची नावं बघा. त्यातली पहिलं हे आहे मलबार हिल. ही जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की इथं तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा बंगला दिसेल. ओके. मलबारला. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह दिसेल आणि राजभवन पण इथे दिसेल तुम्हाला. ओके. दुसरं आहे कंबाला हिल. तिथं तुम्हाला मुकेश अंबानी जगातील
म्हणजे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचा बंगला तुम्हाला इथं दिसेल, कंबाल हिल. ओके. त्यानंतर सवेरी किंवा शिवडी हिल, याला तुम्ही काय बोलला जातं, अटल सेतू पण म्हटले जातं. कारण की शिवडी ते न्हावाशेवा हा त्याचा मार्ग आहे आणि भारतातील सर्वात मोठा सागरी पूल इथं तुम्हाला हा दिसेल. याची लांबी आहे 218 किलोमीटर आणि लोकार्पण झालं 12 जानेवारी 2024 ला. ओके. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याच्यावरती येऊ शकतो. समजलं. शिवडी न्हावाशेवा, त्याला आपण काय बोललं जातं, तर अटल सेतू म्हटलं जातं. हा भारतातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. ओके. आणि त्याची लांबी आहे 218 किलोमीटर. ओके. चौथा आहे अँटॉप हिल, पाचवा गिलबर्ट हिल, सहावा माझगाव हिल, सातवा वरळी हिल, आठवा सायन हिल, नववा गोलांजी हिल, दहावा महाकाली हिल, अकरावा पुलसजी डोंगरी आणि 12वा आहे साळमाती. ओके. तर या पद्धतीने ही टेकड्या वगैरे आहेत तुम्हाला दिसून जातील. नेक्स्ट बघा, समुद्र किनारा. आता जो समुद्र किनारा आहे, ओके, त्यामध्ये बाकी तुम्हाला समुद्र किनाऱ्याच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी इथं सांगितल्या होत्या, की समुद्र किनाऱ्यावरती मरीन असेल, गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी. तर या गोष्टी तुम्हाला इथं माहिती असतील. तर समुद्र किनारा जो आहे तो आहे बॅक बे प्रकारचा. म्हणजे कसा, तर हा सी प्रकारचा किनारा आहे. त्याची लांबी 4 किलोमीटर येते आणि हा मुंबईतील सर्वात मोठा समुद्र किनारा आहे. ओके. तर तुम्ही इथं बघितलं ना, तर इथं तुम्हाला समजेल. आता हा नकाशा जर तुम्ही बघितला तर इथं तुम्हाला इथं इथं लक्षात येईल बघा, बॅक बे. तर हा बॅक बे जो आहे ना, हा या पद्धतीने आहे. हा सी प्रकारचा आहे. ओके. आणि हा जो सी प्रकारचा जो समुद्र आहे, तर याची लांबी किती आहे? त्यांनी सांगितलं की 4 किलोमीटर आहे. ओके. 4 किलोमीटर आहे आणि हा मुंबईतील सर्वात मोठा समुद्र किनारा आहे. माहीम किनारा जो दुसऱ्या क्रमांकाचा मोठा किनारा आहे. त्यानंतर म्हणजे कोणता, की बॅक बे नंतर जो 2 नंबरचा जो येतो तो आहे माहीम किनारा आणि मरीन ड्राईव्ह हा समुद्र किनारा येत आहे. समजलं. तर शहरांतर्गत एकूण 3 डोंगर रांगा आहेत. ओके. त्या 3 डोंगर रांगा कोणत्या, तर पहिली आहे घाटकोपर रांग, दुसरी आहे ट्रॉम्बे रांग आणि तिसरी आहे पवई पवई रांग. ओके. या 3 इम्पॉर्टंट रांगा आहेत. याची फक्त जरी नावं तुम्हाला माहिती असेल तरी सफिशियंट आहे. बघा, तर घाटकोपर जी रांग आहे, तर ही घाटकोपर जी रांग आहे ती घाटकोपर स्टेशन जवळ स्थित आहे, जी मध्य रेल्वेशी मार्गाशी समांतर आणि झोपडपट्ट्याने वेढलेली आहे. कोणती, तर घाटकोपर रांग. दुसरी आहे ट्रॉम्बे रांग, जी शहराच्या बरोबर पूर्व भागात येते, जी सर्वात उंच भाग 302 मीटर आहे. समजलं. पवई रांग, जी शहराच्या उत्तरेला या रांगा आहेत. पवईच्या विहार आणि तुलसी तलाव या रांगात आहेत आणि बोरिवली राष्ट्रीय उद्यान चा बराचसा भाग या अंतर्गत येतो. ओके. ज्या एकूण 3 रांगा आहेत त्या आपण या नकाशामधून बघू शकतो. ओके. कोणते, तर बघा इथं आहे कोणती, ही आहे तुलसी. ओके. त्यानंतर ही आहे विहार आणि ही आहे पवई. बरोबर आहे का? तुलसी, विहार आणि पवई. तर ह्या पवई जी रांगा आहेत, पवई रांगा आहेत. ओके. तर या पवई रांगामध्ये शहराच्या ज्या उत्तरेला ज्या रांगा आहेत त्यामध्ये विहार आणि तुलसी. विहार कुठे आहे, तर इथं हा. आणि विहार आणि तुलसी हे काय होतात, हे तलाव आहेत. सॉरी, या तलाव काय करतात, की या पवईच्या रांगामध्ये येतात. आपण पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर याच्यामध्ये जे तलाव आहेत ते कोणते आहेत, विहार तलाव आहे, तुलसी तलाव आहे आणि पवई तलाव आहे. तर हे जे तलाव आहेत ना ते मुंबई उपनगरमध्ये आहेत आणि बाणगंगा जो हा तलाव आहे तो मुंबई शहरामध्ये आहे. लक्षात ठेवा, मुंबई शहरामध्ये. ओके. तर आपण पहिल्यांदा ते 3 तलाव बघून घ्या, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील. आता हे बघा, इथं 3 तलाव आहेत. एक म्हणजे मुंबई लेक, सॉरी तुलसी लेक, त्यानंतर विहार आहे आणि इथं पवई आहे. इथून जर दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला तर तुम्हाला पहिला दिसेल पवई, दुसरा विहार, तिसरा तुलसी आणि इथं तुमचं दिसतंय संजय गांधी नॅशनल पार्क. ओके. जर तुम्ही इथं जरी बघितलं तर इथं तुम्हाला दिसू शकतं. हा तुमचा मुंबईचा नकाशा आहे. हे आपलं इकडे मुंबई शहर पकडा आणि मुंबई उपनगर. इथं तुमचा विहार आहे, त्यानंतर इथं आहे तुलसी आणि इथं आहे पवई. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला हे 3 जलाशय किंवा 3 तलाव तुम्हाला इथे दिसून येतील. ओके. त्यातला पहिला आपण बघूया, विहार तलाव. आता विहार तलाव जो आहे तो आहे मुंबई उपनगरमध्ये. ओके. ऍक्च्युली हे तिन्ही पण तलाव म्हणजे विहार असेल, तुलसी असेल आणि पवई, हे तिन्ही पण तलाव तुम्हाला मुंबई उपनगरमध्ये दिसतील. ओके. तर विहार तलाव हा मुंबई उपनगरमध्ये येतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथं आहे. ओके. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपण जे बघितलं, तर त्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्येच तुमचा हा विहार तलाव येतो. हा थोडंसं जास्त स्प्रेड आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. इथं नाही दिसलं ते, पण हे जे असं आहे. ओके. तर या पद्धतीने हे आपण करू शकतो. ओके. तर हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या पद्धतीने त्याचा एरिया आहे आणि हे विहार तलाव त्यामध्ये येतो. या तलावाची जी स्थापना आहे ती आहे 1860 रोजी झाली. 1860 ला. हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. त्यानंतर हा हा जो तलाव आहे तो मिठी नदीवरती स्थित आहे. ओके.
हा जो तलाव कोणत्या नदीवरती स्थित आहे तर मिठी नदीवरती स्थित आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हा मुंबई क्षेत्रातील सर्वात मोठा तलाव आहे. ओके, म्हणजे याच्यावरती 100% प्रश्न डिझाईन होऊ शकतो, कारण की याच्यामध्ये काढण्यासाठी त्यांना भरपूर प्रश्न आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, तुलसी तलाव जो मुंबई उपनगरमध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे. हा पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये येतो. त्यानंतर हा जो विहार तलाव आहे त्या विहार तलावाच्या उत्तरेस स्थित आहे. याची स्थापना आहे 1872 ला, हा 1860 ला होती, त्यानंतर 1872 ला जी तासो नदीवरती बंधारा घालून तिथे तुलसी तलाव बांधण्यात आलेला आहे. कोणती? तासो आणि तुलसी, म्हणजे दोन्ही पण त वरून सुरू सुरू होते, त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही आहे त्याचं. ओके, हा विहार झाला, नंतर तुलसी झाला, हे तुम्हाला माहित आहे. ओके, हा पहिला आपण विहार घेतला आणि त्यानंतर तुलसी. ओके, त्यानंतर नेक्स्ट होता पवई तलाव. पवई तलाव हा विहार तलावाच्या दक्षिणे स्थित आहे, ज्याची निर्मिती आहे 1891 ला. ओके, आणि हा मुंबई नगर येथे स्थित आहे. ओके, हे तीन तलाव मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. विहार, तुलसी आणि पवई या तीन तलावावरती 100% एक प्रश्न डिझाईन होऊ शकतो. ओके, चौथा आहे बाणगंगा तलाव, जो मुंबई शहरात येतो. ओके, जो शिलाहार काळातील हा तलाव आहे. ह्याच्या बाजूला बाळेश्वर मंदिर आहे. समजलं? या सर्व तलावातून मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. ओके, खालीलपैकी विचारू शकता की खालीलपैकी कोणते तलाव मुंबई साठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतात, आणि त्याच्यामध्ये एकूण 3-4 ऑप्शन दिले जातात किंवा एखादा ऑड ऑप्शन त्यामध्ये टाकला जाईल. तर हे चारी पण तुम्हाला माहिती पाहिजे. एक आहे विहार, दुसरा आहे तुलसी, तिसरा आहे पवई, आणि चौथा आहे बाणगंगा. ओके, त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट किंवा फॅक्च्युअल डाटा आहे तो तुम्हाला पाठच पाहिजे. नेक्स्ट बघा खाड्या. तर खाड्या म्हणजे बघा, तर खाड्या म्हणजे मुंबईत 71 चौरस किलोमीटरच्या एकूण खाड्या आहेत, ज्या मॅंग्रोव्ह वनाने वेढलेल्या आहेत. उत्तरेला वसईची खाडी, तर पूर्वेला ठाण्याची खाडी आहे. शहरांतर्गत मलाडची खाडी आणि गोराईची खाडी पण आहे. ओके, शहरांतर्गत मलाईची खाडी आणि गोराईची खाडी पण येते. ठीक आहे. तर त्यामधली जी ठाण्याची खाडी ही इम्पॉर्टंट आहे. जी उल्हास नदीची खाडी आहे, ती 17 किलोमीटरची त्याचं काय क्षेत्रफळ आहे ठाण्याच्या खाडीचं. ओके, हे खाडी जो पार्ट आहे तो तुमचा थोडासा भूगोलमधून थोडा एक्स्ट्रा मध्ये कव्हर करून घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा अभयारण्य. ओके, तर अभयारण्य कोणतं आहे? तर फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य आहे, जे रोहित पक्षासाठी फेमस आहे. हे इम्पॉर्टंट आहे की फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य कोणत्या पक्षासाठी फेमस आहे? तर रोहित पक्षासाठी. हे एक सागरी अभयारण्य आहे, जे महाराष्ट्रात एकूण 2च सागरी अभयारण्य आहेत. त्यातलं पहिलं आहे मालवणचे अभयारण्य आणि दुसरं आहे फ्लेमिंगो अभयारण्य. ओके, याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त प्रजाती यात येतात. 15 ऑगस्ट 2022 ला काय झालं, याचा समावेश रामसर करारात करण्यात आला होता. कोणतं अभयारण्य आहे? फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य. दुसरं आपण बघितलं होतं तर ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. समजलं? 2 फेब्रुवारी 1971 रोजी या रामसर कराराबद्दल सांगितलंय की 1971 रोजी इराणमधील जो रामसर करार इथं केला, त्याचा उद्देश काय? तर जगभरातील जे पाणथळ आहे ते पाणथळ स्थळांचे रक्षण करणे. महाराष्ट्रात एकूण 3 स्थळे आहेत जी रामसरमध्ये समाविष्ट आहेत. कोणते? तर नांदूर मध्येश्वर नाशिक, लोणार बुलढाणा आणि ठाणे काडी, किंवा त्याला आपण म्हणतो फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य, तर ते यामध्ये येतं. ओके, हे इम्पॉर्टंट होतं. तर या पद्धतीने तुम्हाला ह्या नोट्स मधून एवढा तुमचा मुंबईचा जो भौगोलिक पार्ट आहे, ओके, आणि प्राकृतिक जो पार्ट आहे त्या मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. एखादा जो पॉईंट राहिला असेल तो नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करण्यात येईल. ओके, तर या लेक्चर मधून तुम्हाला काय काय शिकायचं झालं? एक म्हणजे मुंबईची स्थापना कशी पद्धतीने झाली, त्यामध्ये मुंबईचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे किंवा मुंबईचे भौगोलिक क्षेत्र आहे याच्यावरती 100% प्रश्न डिझाईन होऊ शकतो, ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. ओके, त्यानंतर मुंबईची तहसील महानगरपालिका याविषयी पण आपण इथे बघितलं. त्यानंतर मुंबई हे 7 बेटांचे शहर आहे आणि ती 7 बेटं तुम्हाला दक्षिणेकडून उत्तरेकडे त्याचा क्रम हे माहिती पाहिजे. ओके, त्यानंतर मलबार हिल आणि कंबाला हिल याच्याबद्दल पण थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर बॅक बे हा सी प्रकारचा किनारा याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं माहिती पाहिजे. आणि त्यानंतर हे तलाव, हे 3 इम्पॉर्टंट तलाव आहेत, जे आहेत ते विहार तलाव, तुलसी तलाव आणि पवई तलाव आणि बाणगंगा तलाव. हे 4 इम्पॉर्टंट जे तलाव आहेत ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न 100% डिझाईन होऊ शकतो. आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे शेवटचा हे म्हणजे तो कोणता? तर फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य, जे रोहित पक्षासाठी फेमस आहे. ओके, तर हे एवढं जे इम्पॉर्टंट होतं तर ते या लेक्चर मधून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर हे याच्यासोबत तुम्हाला इथं थोडंसं नकाशा पण दिसतील, हे तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तर हे पहिलं लेक्चर होतं आपलं. तर हे लेक्चर क्रमांक 1 होतं, जे आपण मुंबईवरती थोडंसं आपण प्राकृतिक आणि भौगोलिक याच्यावरती आपण थोडंसं बोललो किंवा थोडंसं आपण त्याच्यावरती डिस्कस केलं.
ह्याचं जे लेक्चर क्रमांक 2 असणार आहे, ते आपलं नदी प्रणाली आणि जी आपली जलसंपदा आहे. ओके. तर याच्यावरती आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल, जे आपलं YouTubeचं चॅनल आहे, आता ज्याच्यावरती तुम्ही हे ऐकताय, तर ते पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे ह्या ज्या नोट्स तुम्हाला जर पाहिजे असतील, तर तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन पण डाउनलोड करावं लागेल आणि त्या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला ह्या नोट्स मिळून जातील. ज्या फक्त ₹49 जेवढे काही लेक्चर होतील, समजा 10 लेक्चर होतील, 20 लेक्चर होतील किंवा 30 लेक्चर होतील. जेवढे काही लेक्चर होतील, त्या सगळ्या लेक्चरच्या ज्या नोट्स आहेत, तुम्हाला इथं प्रोव्हाईड केल्या जातील. ठीक आहे. फक्त लेक्चर तुम्हाला इथं फ्रीमध्ये भेटून जातील, पण नोट्स मात्र तिथे भेटतील. त्यामुळे नोट्स जर पाहिजे असतील, तर तुम्हाला तिथून ते डाउनलोड करून तुम्हाला ते घ्यावे लागतील. ओके. मला ऍक्च्युली नोट्स मी फ्री द्यायचा प्लॅन होतो, पण कोणत्या गोष्टी फ्री देऊ नये, नाही तर मग त्याची किंमत राहत नाही. ओके. आणि मग तुम्ही पण त्या गोष्टी सिरियसली करणार नाही. त्यामुळं नॉमिनल फी ठेवल्या ₹49. तशी मॅक्झिमम फी खूप जास्त ठेवली म्हणजे तसं या लेक्चरसाठी किंवा हे जे जी के आहे, तो 25 आणि 15 म्हणजे तसं जवळपास एक 40 प्रश्न किंवा 40 गुणांसाठी आहे. याच्यासाठी खूप जास्त फी ठेवता आली असती. म्हणजे एक 499 असेल, 799 असेल. पण अशी फीज न ठेवता एक नॉमिनल फी ठेवली फक्त तुम्हाला नोट्स डाउनलोड करण्यासाठी. जेणेकरून तुमच्या ह्याच्यामध्ये थोडंसं सिरियसनेस राहील. ठीक आहे. जर तुम्हाला नोट्समध्ये डाउनलोड करण्यासाठी किंवा ॲप्लिकेशनमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही हा माझा WhatsAppचा नंबर आहे. याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. फक्त मेसेज करा, कॉल करू नका. ओके. 7020631001 याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. तर हे लेक्चर कसं वाटलं, याबद्दल पण तुम्ही थोडासा फीडबॅक देऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर आहे, लेक्चर क्रमांक 2, ते नदी प्रणालीवरती होऊन जाईल. ठीक आहे. ते संपूर्ण अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटतील आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हे संपूर्ण लेक्चर होतं. जे ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.